पीओपीच्या मूर्तीपेक्षा शाडूच्या मूर्तींना ग्राहकांची पसंती. गणेशोत्सव अगदी 5 दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच मुंबई हायकोर्टाने पीओपी मूर्तींवर कोणतेही निर्बंध नसल्याचा निर्णय दिलाय. त्यामुळे पीओपी मूर्ती विक्रीचा मार्ग मोकळा झालाय. मात्र गणेश भक्तांची पीओपीपेक्षा शाडू मातीच्या मूर्तींना पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळतंय. पीओपीच्या मूर्त्या या शाडू मातीच्या मूर्त्यांपेक्षा स्वस्त आहेत आणि त्यामुळे मूर्तीला लकाकी आणि किमतीचा विचार केला तर पीओपीची मूर्ती ग्राहक घेत आहेत. अनेक जण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर देताना दिसत आहेत, अशी माहिती मूर्ती विक्रेत्यांनी दिली आहे. पीओपीमुळे साधारणपणे किमती कमी होतात, पण त्याच्याने पर्यावरणाचं नुकसान भरपूर होतं. तर लोकांनी हे केलं पाहिजे की स्वतःच्या खिशाला थोडासा खर्च त्रास दिला पाहिजे का पर्यावरणाला त्रास दिला पाहिजे. तर माझ्या मते शाडू मातीचंच सगळ्यांनी घेतलं पाहिजे. आता जास्त ऑप्शन्स नसतात त्याच्यामध्ये, अग्रीड, पण आपण त्यातल्या प्रयत्न करायचा की शाडू मातीचेच गणपती घेतले पाहिजे. तुम्ही कशा प्रकारे गणपती साजरा करता? एकदम साध्याप्रमाणे. गणपतीचा जो फेस्टिवल आहे हा दिखाव्याचा नाही आहे, हा श्रद्धेचा विषय आहे. आणि आपली श्रद्धा आपल्या घरातच असते, मंडळात असते. जास्त धूमधडाका करून किंवा पैशाची उधळपट्टी करून हे कुणाचाच फायदा होत नाही त्याच्याने. अर्थात व्यापाऱ्यांचा होता, त्यांचा पण फायदा झालाच पाहिजे, पण आपल्या खिशाला पण हे झालं पाहिजे, पर्यावरण पण सुरक्षित राहिलं पाहिजे आणि सगळ्यांचं विन विन सिच्युएशन असली पाहिजे. यावर्षी आपण दोन्ही पीओपी आणि माती या दोन्ही प्रकारच्या मूर्त्या आणल्यात. पेपरच्या पण ठेवल्या आहेत आणि मोस्टली बहुतेक लोक मातीसाठी विचारतात. शाडू माती इको फ्रेंडली, नेचरला हे घेऊन की कॉन्शियस ठेवून. आणि बट ज्या लोकांना मूर्ती छान पाहिजे, फिनिशिंग हवी आहे, तर ती लोक पीओपीकडे जातात. ते माती नाही जास्त हे करत. आणि अमाऊंट कम्पॅरेटिव्हली पीओपीपेक्षा शाडू माती थोडी एक्सपेन्सिव्ह असते. आणि 1-2 फीटचे जे पीओपीच्या मूर्त्या आहेत त्याची किंमत अराउंड 4500 ते 5000 पर्यंत आहेत. आणि जी शाडू मातीची 2 फीट पर्यंत आहे, तुम्हाला ॲव्हरेज सांगतो, त्याची अमाऊंट 7000 to 8000 पर्यंत आहे शाडू मातीची. ग्राहकांचा रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे. असं नाही की माझं दुकान आहे त्याच्यामुळे तुम्ही वेगळ्या जागी डायरेक्ट ग्राहकांना पण विचारू शकता, काही इश्यू नाही. जे एकदा मूर्ती बघून गेले ते डोळे जे बघतात मूर्तींचे, ते बाहेर जाऊन 4 जागी बघतील पण रिटर्न या दुकानावर येतील, ही गॅरंटी आहे सर आमच्या दुकानाची. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी मुंबई.